हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर खूप प्रेरणादायी पाठ आदि शंकराचार्य अभ्यासणार आहोत. बघा, हा पाठ केवळ परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे असं नाही, तर तो आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीची आणि तत्त्वज्ञानाची एक सखोल ओळख करून देतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण पाठ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण ज्यांच्याबद्दल शिकणार आहोत ते आहेत जगद्गुरू आदि शंकराचार्य. आता एक साधा प्रश्न स्वतःला विचारून बघा. एक मुलगा ज्याचं आयुष्य फक्त केवळ 32 वर्षांचं होतं, त्या मुलाने संपूर्ण भारताचा आध्यात्मिक आणि दार्शनिक नकाशा म्हणजे अ कम्प्लीट स्पिरिच्युअल लँडस्केप कसा काय बदलून टाकला असेल? हे एक आश्चर्यच आहे, नाही का? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पाठातून उलगडत जाणार आहे. त्यांच्या या विलक्षण जीवनाचा प्रवास चला आपण समजून घेऊया. तर ह्या प्रवासाची सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून. शंकराचार्यांचा जन्म झाला 8व्या शतकात, आपल्याच देशात, दक्षिण भारतातल्या केरळमध्ये. आणि गंमत म्हणजे लहानपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता आणि गोष्टी समजून घेण्याची शक्ती ही अगदी असामान्य होती. जसं आपण म्हणतो ना, ॲन एक्सेप्शनल प्रॉडजी, अगदी तसे ते होते. त्यांच्या जन्माविषयी आणि बालपणाबद्दल आपल्या पाठ्यपुस्तकात काय माहिती दिली आहे ते आपण आधी पाहूया. भारतस्य दक्षिणदिशि केरलप्रदेशे आलुवा नगरस्य समीपं काल्डी नाम ग्रामः. सः ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. तत्रैव जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत्. याचा अर्थ अगदी सोपा आहे. बघा, भारताच्या दक्षिण दिशेला म्हणजे इन द सदर्न पार्ट ऑफ इंडिया, केरळ राज्यामध्ये आलुवा नावाच्या नगराजवळ काल्डी नावाचं एक छोटंसं गाव आहे. आणि हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. याच पवित्र भूमीमध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकात जगद्गुरू शंकराचार्यांचा जन्म झाला. तस्य पिता शिवगुरुः माता च आर्याम्बा आस्ताम्. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. तस्माद् माता आर्याम्बा एव पुत्रस्य पालनमकरोत्. त्यांच्या वडिलांचं नाव होतं शिवगुरू आणि आईचं नाव होतं आर्यांबा. पण दुर्दैवाने अगदी लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरू देवाघरी गेले. दिवंगतः या शब्दाचा अर्थ आहे निधन पावले. आणि साहजिकच त्यामुळे त्यांच्या आईने आर्यांबा यांनीच एकटीने शंकराचार्यांचं पालनपोषण केले. आता शंकराचार्यांची बुद्धिमत्ता किती विलक्षण होती हे त्यांच्या शिकण्याच्या वेगावरून आपल्या लगेच लक्षात येईल. पंचमे वयसि उपनीतः सः पठनार्थं गुरुम् उपागच्छत्. तत्र तेन बालकेन वेदांगानि विविधानि शास्त्राणि च असाधारणेन वेगेन अधीतानि. म्हणजे काय, तर वयाच्या 5व्या वर्षीच त्यांचा उपनयन संस्कार झाला. आपल्याला माहितीये की उपनयन संस्कारानंतरच वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. आणि लगेचच ते शिक्षणासाठी गुरुगृही गेले. तिथे त्या लहानग्या शंकरांनी 4ही वेद, वेदांगे आणि विविध शास्त्रे अगदी असामान्य वेगाने म्हणजे विथ एक्स्ट्रॉर्डिनरी स्पीड आत्मसात केली. विचार करा, आजच्या काळात जिथे मुलांना अक्षर ओळखवायला वेळ लागतो, तिथे वयाच्या 8व्या वर्षापर्यंतच ते 4ही वेदांमध्ये पारंगत झाले होते आणि 12व्या वर्षी तर सर्व शास्त्रज्ञानाचे ते अधिकारी बनले होते. ही खरंच एक दैवी देणगी होती. पठनादिकं समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान्. गृहम आगत्य सह मातृसेवाम आरभत. आपलं संपूर्ण शिक्षण जे पूर्ण करायला इतरांना कदाचित आयुष्यभर वेळ लागला असता, ते काही वर्षातच संपवून शंकर घरी परत आले. आणि घरी आल्यावर त्यांनी स्वतःला पूर्णपणे आईच्या सेवेमध्ये झोकून दिलं. परम बाल्यकालात एव तस्य मनसी संन्यासाश्रमस्य आकर्षणम आसीत. मनसा वाचा कर्मणाचं सह विरक्तः एव आसीत. पण त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच संन्यास घेण्याची म्हणजे अ लाईफ ऑफ रेनन्सिएशन एक तीव्र इच्छा होती. त्यांचं मन या सांसारिक गोष्टींमध्ये, या जगात रमत नव्हतं. मनाने, वाणीने आणि कर्माने ते या जगापासून पूर्णपणे विरक्त होते. त्यांची ओढ होती ती केवळ परब्रह्म सत्याच्या शोधाची. पण संन्यास घेण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. आईचा एकुलता एक मुलगा, वडील लहानपणीच गेलेले. अशा परिस्थितीत कोणती आई आपल्या मुलाला परवानगी देईल? अगदी बरोबर. मातुर अनुमतीं विना संन्यास स्वीकारः भारतीय परंपरानुसारम न उचितः. आईच्या परवानगीशिवाय संन्यास घेणे हे आपल्या परंपरेत योग्य मानलं जात नाही. शंकर सतत आईची परवानगी मागत होते, पण पुत्रप्रेमामुळे आईचा नेहमीच नकार असायचा. मग त्यांच्या आयुष्यात एक अशी नाट्यमय घटना घडली ज्याने जणू काही नियतीलाच त्यांच्या इच्छेपुढे झुकावं लागलं. ती घटना घडली पूर्णा नदीच्या किनारी.
एकस्मिन् दिने शंकरः स्नातुं पूर्णा नदीं गतः म्हणजे एके दिवशी शंकर स्नानासाठी पूर्णा नदीवर गेले. यदा सः स्नानी मग्नः तदा तत्र एकः नक्रः समागच्छत्. जेव्हा ते स्नानामध्ये मग्न होते तेव्हा तिथे एक मगर आली. नक्रः झटिति तस्य पादम अगृह्णात्. त्या मगरीने क्षणात शंकरांचा पाय पकडला. तेव्हा शंकर मोठ्याने ओरडले, अंबा त्रायस्व, नकरा त्रायस्व, म्हणजे आई वाचाव, या मगरीपासून मला वाचाव. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता माता पुत्रं नक्रगृहीतं दृष्ट्वा भृशं रुरोध. मुलाची किंकाळी ऐकून आई नदीकिनारी धावत आली आणि आपल्या मुलाला मगरीने पकडलेले पाहून जोरजोरात रडू लागली. तेव्हा त्या जीवनमरणाच्या क्षणी शंकरांनी एक युक्ती केली. त्यांनी आईला विनंती केली, अंब इतः परम अहम न जीवामी, मरणात पूर्वम संन्यासी भवितुमिच्छामी, अधुना वा देही अनुमतीम. म्हणजे आई, आता मी काही वाचणार नाही हे निश्चित आहे, पण मरणापूर्वी मला संन्यासी होण्याची खूप इच्छा आहे. आता तरी मला परवानगी दे. चेतसा अनिश्चंती अपि विवशा माता अवदत तथैव भवतु. मनाने इच्छा नसतानाही मुलाचा जीव वाचवण्यासाठी हतबल झालेल्या आईने अश्रू ढाळत परवानगी दिली. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि चमत्कार घडला. तत्क्षणमेव शंकरः नकरात मुक्तः अभवत. त्याच क्षणी शंकर त्या मगरीच्या तावडीतून सुटले. त्यांनी नदीतून बाहेर येऊन आईच्या चरणांना प्रणाम केला आणि एक वचन दिलं, मातः यद्यपि अहम संन्यासं स्वीकरोमि तथापि यदा त्वं स्मरिष्यसि तदा तव समीपम आगमिष्यामि. म्हणजे आई, मी जरी संन्यास घेतला तरी जेव्हा तू माझं स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्याकडे नक्की परत येईन. अशा प्रकारे आईची परवानगी आणि आशीर्वाद घेऊन शंकरांनी घराचा त्याग केला आणि आता त्यांचा एक नवीन प्रवास सुरू झाला. हा प्रवास होता एका योग्य गुरूच्या शोधात, जो त्यांना संन्यासाची दीक्षा देईल आणि त्यांच्या जीवनकार्याची, त्यांच्या लाईफ्स मिशनची दिशा निश्चित करेल. गृहात निर्गत्य शंकरः परिभ्रमण गोविंद भगवत्पादानां शिष्यः अभवत. घरातून निघाल्यावर भारतभर फिरत असताना नर्मदा नदीच्या काठी त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले आणि ते त्यांचे शिष्य बनले. तत्र तेन वेदान्ततत्त्वस्य गहनः अभ्यासः कृतः. संन्यासदीक्षां प्राप्य सः वैदिकधर्मस्य संस्थापनार्थं प्रस्थानमकरोत्. गुरुगृही त्यांनी वेदांतशास्त्राचा अगदी सखोल अभ्यास केला आणि त्यांच्याकडूनच संन्यासाची फॉर्मल दीक्षा ग्रहण करून ते वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी आणि अद्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी भारत भ्रमणाला निघाले. भारत भ्रमण करत असताना ज्ञानाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्याने त्यांच्या ज्ञानाची खरी परीक्षा घेतली. ही घटना त्यांच्या अद्वैत सिद्धांताला केवळ बौद्धिक पातळीवरून एका व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल लेव्हलवर घेऊन आली. झालं असं की एकदा आचार्य आपल्या शिष्यांसोबत गंगेवर स्नानासाठी जात होते. तेव्हा मार्गात एक अत्यंत गरीब, मलिन वस्त्रे घातलेला, त्या काळी चांडाळ मानला जाणारा एक माणूस समोर आला. त्याला पाहून आचार्यांचे शिष्य म्हणाले, अपसर अपसर, म्हणजे दूर हो, बाजूला हो. तेव्हा तो चांडाळ मानला गेलेला माणूस शांतपणे पण अत्यंत भेदक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, अरे कोणाला दूर व्हायला सांगताय, या शरीराला की आत्म्याला? देहः अन्नमयः आत्माच चैतन्यस्वरूपः. माझं शरीर जसं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तसंच तुमचंही आहे. आणि आत्मा तर त्या एकाच परब्रह्माचं, त्या चैतन्याचं प्रतिबिंब आहे. तो तर सगळ्यांमध्ये सारखाच आहे. मग हा भेद कशासाठी? किम गंगांभसी बिंबिते अंबरमणो चंडालवाटिपयः पुरे वा अंतरः अस्ति. म्हणजे गंगेच्या पवित्र पाण्यात दिसणारं सूर्याचं प्रतिबिंब आणि एखाद्या चांडाळाच्या झोपडीजवळच्या डबक्यात दिसणारं सूर्याचं प्रतिबिंब, यात काही फरक असतो का? त्या माणसाचे हे शब्द, हे अद्वैत वेदांताचं सार होतं. अद्वैत इन सिम्पल इंग्लिश आपण त्याला नॉन ड्युअलिझम म्हणू शकतो. अद्वैत म्हणजे जे दोन नाही. हा सिद्धांत आपल्याला सांगतो की अंतिम सत्य, दी अल्टिमेट रियालिटी म्हणजेच ब्रह्म एकच आहे आणि आपला आत्मा म्हणजे आत्मन हा त्या ब्रह्मापासून वेगळा नाही. आपण सगळे, मग तो कोणी असो, त्याच एका सत्याचे अंश आहोत. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे या सिद्धांताचे सार आहे. त्या चांडाळाचे ते प्रश्न ऐकून शंकराचार्यांना जणू साक्षात्कारच झाला. त्यांना हे कळून चुकलं की ज्या ज्ञानाचा ते उपदेश करत आहेत ते ज्ञान या सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये मूर्तिमंत उतरलेलं आहे. यस्य ज्ञानात सम्यक ज्ञानम लभ्यते सह गुरुः.
म्हणजे ज्याच्याकडून खरं ज्ञान मिळतं तोच गुरु असतो. या न्यायाने शंकराचार्यांनी त्या चांडाळाला आपला गुरु मानलं आणि त्याच क्षणी त्यांनी मनीषा पंचकम नावाच्या 5 श्लोकांची रचना केली, ज्यात त्यांनी याच अद्वैत सत्याचा पुन्हा एकदा स्वीकार केला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा पाठ अशाच सोप्या पद्धतीने समजून घ्यायला आवडत असेल तर आमच्या या प्रयत्नांना एक लाईक आणि शेअर करून नक्की प्रोत्साहन द्या. काशीमधील या घटनेनंतर शंकराचार्यांनी आपलं जीवनकार्य अधिक वेगाने पुढे नेलं. त्यांनी संपूर्ण भारतभर पायी फिरून शास्त्रार्थाद्वारे आणि प्रवचनांद्वारे अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. पण हे ज्ञान, ही परंपरा टिकून राहावी यासाठी त्यांनी एक ठोस, एक इन्स्टिट्यूशनल व्यवस्था निर्माण केली. आणि ती व्यवस्था म्हणजे 4 मठ. त्यांनी भारतस्य चतुर्षु दिक्षु चतुर्णाम मठानाम स्थापनाम अकरोत. भारताच्या 4 दिशांना 4 प्रमुख मठांची म्हणजेच 4 पीठांची स्थापना केली. उत्तरेला बद्रीनाथ येथे ज्योतिर्मठ, दक्षिणेला शृंगेरी येथे शारदा पीठ, पूर्वेला पुरी येथे गोवर्धन मठ आणि पश्चिमेला द्वारका येथे कालिका मठ. या 4 मठांच्या माध्यमातून त्यांनी भारताला केवळ भौगोलिकच नाही तर एका वैचारिक आणि आध्यात्मिक धाग्यात बांधण्याचं एक अभूतपूर्व कार्य केलं. अशा प्रकारे एका संन्यासाने, ज्याच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती किंवा सैन्यबळ नव्हतं, त्यांनी केवळ ज्ञानाच्या, तर्काच्या आणि प्रेमाच्या आधारावर संपूर्ण भारतभर फिरून विखुरलेल्या समाजाला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचं एक महान कार्य केलं. त्यांच्या आयुष्याचा वेग आणि आवाका खरंच थक्क करणारा आहे. एका प्रसिद्ध श्लोकात त्यांचं संपूर्ण जीवनकार्य अगदी थोडक्यात सांगितलं आहे. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रविद, 16 कृतवान भाष्यम, 32 मुनिरभ्यगात. या श्लोकाचा अर्थ काय होतो? 8 वर्षे चतुर्वेदी म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी ते 4ही वेदांमध्ये पारंगत झाले. 12 सर्व शास्त्रवेद, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञाते बनले. आणि 16 कृतवान भाष्यम, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांसारख्या प्रमुख ग्रंथांवर भाष्य रचले. भाष्य म्हणजे काय? तर एखाद्या ग्रंथावर अत्यंत सखोल आणि अधिकारवाणीने लिहिलेली टीका. आणि श्लोकाचा शेवटचा भाग सांगतो 32 मुनिरभ्यगात, म्हणजे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आपलं जीवनकार्य पूर्ण करून ते महासमाधीमध्ये विलीन झाले. विचार करा, फक्त 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत म्हणजे आसेतू हिमाचल संपूर्ण भारताला आपलं कार्यक्षेत्र बनवलं आणि वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांचं आयुष्य आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडतं. एका ध्येयासाठी समर्पित असलेले एक आयुष्य खरंच काय साध्य करू शकतं? त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर याचं उत्तर आपल्याला मिळतं, खूप काही. किंबहुना जे अशक्य वाटतं ते सुद्धा साध्य करता येतं. तर अशा प्रकारे आपण आदि शंकराचार्य हा प्रेरणादायी पाठ अभ्यासला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला तो नक्कीच सखोलपणे समजला असेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या पाठाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.